नमस्कार मित्रांनो. आज आपण लासूर स्टेशन या ठिकाणी एक नवीन प्रोजेक्टवर आलोय. तुम्ही बघू शकता या वरती मटेरियल पण पडलेलं आहे. या बाजूला आपण वारी कंपनीचे पॅनल आणलेले आहे आणि ही या कस्टमरची फाईल आहे. तर या ठिकाणी आपलं 3 किलोवॅटचं काम चालू आहे. ह्या बाजूला आपण इन्स्टॉलेशनचं काम करतोय आणि पूर्णपणे ज्या आपल्या कामात तुम्हाला बघायला भेटेल सर्व गोष्टी प्रॉपर असतात. आता आपण या जागेवरती हे जे पाईप यूज केलेले जे मेटल पाईप आपण वापरतो, तर 72x72चे 1.6 हा एक पाईप आपण जी पी क्वालिटीमध्ये इथे यूज केलेला आहे, जो राफ्टर आणि आपले लेगला यूज करतो. त्यानंतर जे पर्लिन म्हणून आपण वापरतो त्याला 50x50 म्हणजे 2x2 इंचाचा पाईप आपण 1.6 मध्ये यूज करतो. त्यानंतर वाकवे आणि सीडी त्यासाठी आपण 25x50 म्हणजे 1x2 इंचाचा पाईप यूज करतो. आणि पूर्ण पाईपाला जी पी क्वालिटीचे पाईप असतात. पूर्ण पाईपाला आपण कलर करून, जे अशियन पेंटचा कलर असतो तो कलर करून प्रॉपर फिनिशिंगमध्ये हे स्ट्रक्चर बनवतो. तुम्ही या बाजूला बघू शकता. या ठिकाणी आपण एक 25x50 मध्ये सीडी पण बनवलेली आहे आणि या सीडीला वरती अटकावण्यासाठी आपण जे हुकचा पण वापर केलेला आहे. आणि या सीडीला प्रॉपर आता थोड्या वेळात कलर पण होईल. बाकीचं जे स्ट्रक्चर आहे पाठीमागं, तर या स्ट्रक्चरला पण आपण पूर्णपणे कलर केलेला आहे, सिल्वर पेंट याला केलेलं आहे. त्याच्यानंतर हे जे खालचा बेस प्लेट आहे ह्याला प्रॉपरली ब्लॉक बनवून याला जे 10 ते 12 इंचाचा ब्लॉक बनवतो आपण. एक स्क्वेअर ब्लॉक याच्यामध्ये यूज करतो, जो 10x10 इंचाचा असतो. MNREच्या ज्या गाईडलाईन आहे त्या पद्धतीनं प्रॉपर टोटल आपलं काम असतं. आणि किती फिनिशिंगमध्ये हे काम या लोकेशनला आपण केलेलं आहे तुम्ही बघू शकता. बॅक साईडली इथं आपण एक एले लावण्यासाठी त्याचं स्टँड काढलेलं आहे. त्याच्यानंतर मध्ये ज्या वेळेस मेंटेनन्सचं काम पडेल किंवा पॅनल क्लिनिंगचं काम पडेल, तर त्यासाठी इथं एक आपण कस्टमरला वरती चालण्यासाठी पण वाकवे दिलेलं आहे. आणि ह्या वाकवेला बाजूनी वरती चढण्यासाठी इथं एक सीडी पण यांना बनवून दिलेली आहे. आणि या सीडीवरती आपण जाऊन हे प्रॉपरली पॅनल वगैरे क्लिनिंग करू शकतो. आणि तसंच तुम्ही आपल्या प्रोजेक्टच्या जर बाजूला बघितलं तर या ठिकाणी ऑलरेडी एक 6-8 महिन्यापूर्वी झालेला प्रोजेक्ट आपल्याला बघायला भेटतोय. तर या प्रोजेक्टची जर क्वालिटी बघितली तुम्ही, याच्यामध्ये किती कॉम्प्रोमाइज झालेले आहे हे आपल्याला बघायला भेटेल त्याच्यामध्ये. आणि हे जे काम होणार आहे आपलं, तर या क्वालिटीमध्ये आणि जे बाजूचं काम आहे त्याच्यामध्ये आपल्याला जमीन आसमानचा फरक बघायला भेटेल. आपल्या कामाला 2 दिवसाचा ते 3 दिवसाचा वेळ लागतो. वेळ याच्यामुळं लागतं, हे काम एक प्रॉपर जी याची पद्धत आहे, जी मेथड आहे आणि जे कामाचे रूल आहे त्या पद्धतीनं आपलं काम होत असतं. याची वायरिंग जर बघितली आपण किती प्रॉपरली भिंतीला आपण क्लॅम्प मारून ग्राउंडपर्यंत नेलेली, ती पण मी पुढं व्हिडिओमध्ये दाखवतो. सगळ्या गोष्टी आपल्या प्रोजेक्टमध्ये तुम्हाला फिनिशिंगमध्ये बघायला भेटतात. पॅनल टू पॅनलचा जर गॅप बघितला तुम्ही तर त्याच्यात 20 mm चा आपल्याला गॅप पण बघायला भेटतो, जेणेकरून ते हवेला ताडणार नाही आणि पॅनल उडून जाण्याची शक्यता याच्यामध्ये राहणार नाही. आणि हे जे खाली आपण बेसमेंट यूज केलेलं आहे, इथं आपण एक 12x100 चा इथे अँकर फासनर याला यूज केलेलं आहे. त्याच्यानंतर या साईटवरती आपण जी बेस प्लेट यूज केलेली आहे, तर ही 150x150x5 ची ही बेस प्लेट आपण या लोकेशनला यूज केलेली आहे. आणि याच्यावरती याला खाली प्रॉपर अँकरिंग करून त्याच्यावरती आपण कॉन्क्रीट मटेरियल असतं ते फिलअप करून खाली पाणी जाणार नाही, वॉटरप्रूफिंग लिकेज होणार नाही, या पद्धतीचं काम आपण करत असतो. आणि प्रत्येक काम आपलं सेम क्वालिटीचं असतं. असं नाही की या कामात हा बदल होईल, पुढच्या कामात वेगळ्या गोष्टी होईल. तर सगळ्या गोष्टी या लक्षात ठेवून प्रत्येक साईटवरती आपलं काम होतं. उद्या जे प्रॉपर राहिलेलं काम आहे पूर्णपणे ते फिनिशिंगमध्ये होईल. तसं तुम्हाला पुढच्या म्हणजे या व्हिडिओमध्येच पुढं बघायला भेटेल. धन्यवाद. तर मित्रांनो, या साईटवरचं जे इन्स्टॉलेशनचं काम आहे ते आता पूर्ण होताना आपल्याला दिसतंय. या ठिकाणी ACDB
आणि DCDB या इक्विपमेंट इन्स्टॉल केलेले आहे आणि किती प्रॉपर पद्धतीने एका केबल ट्रे मधून ही वायरिंग घेतलेली आपल्याला दिसतीये. त्याच्यानंतर इथं फ्लेक्झिबल पाईप लावून ही वायरिंग या केबल ट्रे मध्ये इन्सर्ट केलेली शो होती. त्याच्यानंतर जे आर्थिंगचं केबल आहे बॅक साईडला ते कशा प्रकारे त्याचा राऊंड करून ते याला कनेक्ट केलेले ते पण आपल्याला दिसू शकतं आणि किती प्रॉपर पद्धतीने एका लाईन मध्ये हे सिस्टम इन्स्टॉलेशन केलेले आहे. 3.6चा हा एक एक्सवायटचा 10 वर्ष वॉरंटी असलेला एक इन्व्हर्टर आहे. याची जी मॅक्झिमम पीव्ही व्होल्टेज कॅपॅसिटी जी आहे डीसी इनपुटची ती 550 डीसी व्होल्ट आहे. म्हणजे याच्यावरती आपण मल्टिपल अजून याच्यावरती पॅनल लावू शकतो. याची एवढी आवश्यकता आपल्याला नसते. त्याच्यानंतर हा जो इन्व्हर्टर आहे 20 अँपिअर पॉवर याच्यामधून आपण ट्रॅव्हल करू शकतो एवढी याची कॅपॅसिटी आहे. सध्याच्या जर पॅनलच्या आउटपुट बघितलं करंटचा तर आपल्याला 14 ते 15 अँपिअरचीच आवश्यकता असते. पण ऑलरेडी कंपनीने 20 अँपिअर आपल्याला दिलेले आहे. त्याच्यानंतर ही जी वायरिंग आलेली खाली जी ग्राउंडला गेलेली ती किती प्रॉपर पद्धतीने एका लाईन मधून इन्स्टॉलेशन केलेले आहे ते पण आपल्याला याच्यामध्ये दिसतंय. मित्रांनो आता या साईडवरती आपल्याला हे जे ब्लॉक आहे हे भरलेले दिसत आहे आणि जी वायरिंग इथं वरती आलेली स्ट्रक्चरवर याला कसं GIच्या क्लॅम्पमध्ये पॅक करून ही वायरिंग आपण याच्यावरती स्ट्रक्चरवर घेतलेली. त्याच्यानंतर जी DC आर्थिंग स्ट्रक्चरला जी कनेक्ट केलेली ती आपल्याला इथं बघू शकता. ही किती प्रॉपर पद्धतीने केबल लग्स लावून या ठिकाणी आपण इन्स्टॉल केलेली. त्यानंतर ही अशी वायरिंग जी आहे पाठीमागच्या बाजूला याला नॉर्थ साईडला लाइटनिंग अरेस्टरचं इन्स्टॉलेशन केलेलं आहे आणि हे DC केबल एका बाजूचं इथं पॅनलला कनेक्ट करण्यासाठी आपण सोडलेलं आहे. त्यानंतर तीच वायरिंग पुढं कंटिन्यू होऊन या बाजूला जे पॅनलचं दुसरं कनेक्शन आपल्याला करायचं आहे तर तिथे आपण एक केबल याचं सोडलेलं आहे. याच्यानंतर या स्ट्रक्चरवरती आता आपण पॅनल इन्स्टॉलेशनचं काम पूर्णपणे करणार आहे आणि पॅनलवर कुठल्याही प्रकारचा आपला माणूस ज्यावेळेस इन्स्टॉलेशन करत असतो त्यावेळेस पॅनलवरती चढत नाही किंवा त्याच्यावरती प्रेशर देत नाही, जेणेकरून पॅनलला इंटरनल क्रॅक येऊ नये त्यासाठी आम्ही या सर्व गोष्टीची सेफ्टी घेत असतो. बाकीच्या साईटवरती जर तुम्ही इन्स्टॉलेशन करताना बघितलं तर बरेच लोक आपल्याला बरेच व्हिडिओमध्ये बघायला भेटतात की पॅनलवरती जाऊन ते फोटो काढणं किंवा व्हिडिओ शूट करणं असल्या प्रकारचे प्रकार बघायला भेटतात. तर अशा प्रकारची आपण प्रत्येक साईटवर काळजी घेत असतो आणि आता एक 10-15 मिनिटातच आपण या ठिकाणी पॅनल इन्स्टॉलेशनचं काम पूर्ण करणार आहे.
तर मित्रांनो, या ठिकाणी अर्थिंगचं काम देखील आपलं पूर्णपणे कंप्लीट झालेलं आहे. बघू शकता आपण या ठिकाणी एल ए सी आणि डी सी तीन टाईपच्या आपण वेगवेगळ्या अर्थिंग दिलेले आहे आणि याला प्रॉपर आपण अर्थिंग बकेटच्या साह्याने कव्हर देखील केलेलं आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तर आपण मीटरसाठी देखील केबल आणून सोडलेले आहे. आता यांची 2 दिवसात आपल्याला रिलीज ऑर्डर जनरेट होऊन या ठिकाणी जे मीटर इन्स्टॉल झालेले आहे, तर हे मीटर चेंज होऊन या जागेवरती एक स्मार्ट टाईपचं जनरेशन नेट मीटर आणि एक जनरेशन मीटर या लोकेशनला लागेल. त्याच्यानंतर यांची जी सिस्टम आहे ही पूर्णपणे कार्यरत होईल. त्याच्यानंतर पहिल्या महिन्याचं या कस्टमरला बिल येईल, जे की नियमाने त्यांना पे करायचं असतं. त्याच्यानंतर जर या कस्टमरचे जे त्यांचे कन्झम्पशन आहे त्याच्यापेक्षा जर जास्त युनिट त्यांचे एक्सपोर्ट होत असेल, तर त्यांना कुठल्याही प्रकारचं पुढच्या महिन्यात त्याच्या लाईट बिल येत नाही. जे रेग्युलर 130 रुपये मीटर भाडे असतं ते त्यांना कंटिन्यू पे करावं लागतं. आणि जर लाईट बिलच्या रिडिंगमुळे किंवा चुकीच्या काही गोष्टीमुळे जर लाईट बिल आलं तर ते MSCBतून क्लिअर करून घ्यावं लागतं, MSDCL मधून क्लिअर करून घ्यावं लागतं. त्याच्यानंतर हे आज आपल्या या ठिकाणचं जे पूर्ण काम आहे ते पूर्णपणे कंप्लीट झालेले आहे. धन्यवाद.